आवाज मानदेशाचा। सातारा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धुळदेव ते हिंगणी दरम्यान अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडपणे सुरू असल्याचं समोर आलंय। विशेषतः धुळदेव येथील आदर्श हॉटेलमध्ये बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री असल्याची चर्चा असून या प्रकाराला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। महामार्गावरील काही हॉटेल आणि ढाब्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत दारू सहज उपलब्ध होत असल्याने मद्यपींची संख्या वाढली आहे। त्यामुळे भांडणे, वाद आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। म्हसवड पंढरपूर मार्गावर अवैध दारू विक्रीमुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे। रोजंदारी करून मिळवलेला पैसा दारूत खर्च होत असल्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। महामार्गावर पोलिसांची गस्त असतानाही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। संबंधित हॉटेल आणि ढाबे रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे। याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन आणि सातारा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला असता लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। धुळदेव येथील आदर्श हॉटेलसह महामार्गावरील सर्व अवैध दारू विक्री केंद्रावर तत्काळ छापे टाकून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि महिलांकडून करण्यात येत आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। मानसोफिया न्यूजसाठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।